हाय फ्रेंड्स, प्रेरणाच होममेड रेसिपी मध्ये आज आपण गव्हाच्या पिठाचे आणि रव्यापासून धिरडे कसे बनवायचे ते बघणार आहे. बनवायला फक्त 10 मिनिटे लागतात. तुम्हाला डब्याला देण्यासाठी जर काही सुचत नसेल तर तुम्ही हे झटपट अशी हे बनवून देऊ शकता आणि खूप पौष्टिक आहे. तुम्ही लहान मुलांना हे डब्यात वगैरे देऊ शकता. खूप आवडीने खातील आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे. त्यामुळे हे खाण्यासाठी लहान मुलांना खूप पौष्टिक आहे. तुम्ही ज्वारीच्या पिठापासून सुद्धा हे धिरडे बनवू शकता. तर आज आपण गव्हाचं पीठ आणि रव्यापासून हे धिरडे कसे बनवायचे ते बघणार आहे आणि छान कुरकुरीत आणि जाळीदार असे हे पौष्टिक धिरडे बनवून तयार होतात. तर चला बघूया कसे बनवायचे ते. तर इथे मी बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे चांगलं चाळून वगैरे घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. तर इथे रवा तुम्ही बारीक रवा सुद्धा वापरू शकता, जाड रवा सुद्धा वापरू शकता. आणि एक मोठा चमचा मी बेसन घेतलेला म्हणजे बेसनमुळे छान अशी धिरडे एकदम चविष्ट लागतात. आणि तुम्ही रवा आणि गव्हाचं पीठ समप्रमाणात वापरला तरी पण चालेल. म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा असं वापरलं तरी पण चालेल. आता थोडं-थोडं पाणी घालून आपण हे असं मिक्स करून घेणार आहोत. हे बॅटर असं पातळ बनवून घ्यायचंय. थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण बनवायचंय. एकदम पाणी त्याच्यामध्ये घालायचं नाहीये. कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. त्यामुळे गाठी होतात. त्यामुळे आपल्याला थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर पातळ करून घ्यायचंय. थोडंसं हे मिश्रण अजून घट्ट होतंय त्यामुळे मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून घेते. आणि असं पातळ असं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचंय. हे अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. तर मला 1.5 ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे. आणि थोडंसं आता आपण मीठ घालून घेणार आहे चवीपुरतं. आणि मीठ घातल्यानंतर आता परत आपण हे चांगलं हे मिश्रण असं हलवून घेऊ. तर हे अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आणि हे आता आपण 5 ते 10 मिनिटं असं बाजूला ठेवून देणार आहोत. त्यामध्ये आपण रवा घातलेला आहे ना, तो फुलून छान असा फुलून येतो. त्यासाठी आपल्याला हे 5 ते 10 मिनिटाचं बाजूला झाकून ठेवायचं आहे. आता इथं कढईमध्ये मी एक छोटी पळी तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. छान असं जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण आता भाज्या घालून घेणार आहोत. तर त्या भाज्या आपल्याला 2 मिनिटं अशा शिजवून घ्यायच्या आहेत. थोड्याशा अशा वाफवून घ्यायच्या आहेत आपल्याला. इथे मिरची घेतलेली आहे. मी 2 छोट्या मिरच्या होत्या त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. टोमॅटो घातलेले आहे. टोमॅटो घालून आपण थोडंसं परतून घ्यायचंय. आणि त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं बारीक चिरून घ्यायचंय. आणि आता आपण हे गाजर घेतलेलं आहे किसून बारीक, ते पण याच्यामध्ये घालून घेणार आहे. तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची सुद्धा बारीक चिरून घेतली तरी पण चालेल. आता हे आपण असं 1 मिनिट आपण चांगलं असं परतून घेणार आहोत. आणि थोडंसं आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. आता मगाशी आपण मिश्रणामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ घालायचंय. आणि ही 2 मिनिटात आपल्याला चांगली अशी वाफवून घ्यायची आहे. जास्त पण अशी शिजवायची नाही आपल्याला, फक्त थोडीशी अशी वाफवून घ्यायची. तर इथं ही भाजी पण आपली शिजून तयार झालेली आहे. तर इथं 5-10 मिनिटं आपली झालेली आहेत आणि छान असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण रवा घातलेला तो पण छान असा फुलून आलेला आहे. आता या मिश्रणामध्ये आपण जी वाफवून घेतलेली भाजी आहे ती आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत.
आणि छान असं हे मिक्स करून घेणार आहोत. आणि आता हे भाजी घातल्यामुळे थोडंसं असं परत घट्ट झालेलं आहे. तर आपण थोडं अजून पाणी घालून त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. चांगलं पातळ असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. म्हणजे तव्यामध्ये आपण हे पातळ असं टाकलं ना, की छान अशी जाळी धरते त्याच्यावरती. त्यामुळे पातळ असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचंय. अजून थोडं मी पाणी घालून घेणार आहे. एकदम घालायचं नाहीये, थोडं थोडंच करून घालायचंय आपल्याला पाणी. आणि इथे हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता त्यामध्ये थोडीशी आपण बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घातल्यावर परत आपण छान असं हे असं हलवून घेणार आहोत. ते इथे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण हे तेल लावून घेणार आहोत. सगळीकडे असं तेल पसरून घ्यायचंय व्यवस्थित. आणि हे तेल पुसायचं वगैरे नाही, आपल्याला तेल तव्यामध्ये तसंच ठेवून द्यायचंय हे. असं सगळीकडे व्यवस्थित असं पसरून घ्यायचंय आणि तवा चांगला असा गरम करून घ्यायचा आहे आपल्याला. तरच असं वरती धिरडे घातले की त्याला अशी जाळी सुटते. तवा व्यवस्थित असा गरम झाला की त्यावरती आपण आता हे मिश्रण घालून घेणार आहोत. लक्षात ठेवायचं हे मिश्रण घालताना तवा एकदम व्यवस्थित असा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. तर त्याला छान अशी जाळी सुटते. आता इथे मिश्रण आपण सगळीकडे घालून घेतलेलं आहे. छान अशी बघू शकता जाळी पण सुटलेली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून 2 मिनिटं हे आपल्याला असं भाजून घ्यायचंय. वरून असं थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत. तुम्ही तेल लावू शकता, तूप लावू शकता. म्हणजे इथं 2 मिनिटं झालेली आहे. छानपैकी असं सगळीकडून असं व्यवस्थित असं हे धिरडं सुटलेलं आहे. परतून घेणार आहोत आपण. आणि थोडंसं आता आपण वरून पण तेल लावणार आहे आणि असं साईडला थोडंसं सोडून घ्यायचं तेल. आणि या साईडने पण आपलं दुसऱ्या साईडने पण 2 मिनिटं आपल्याला चांगलं हे भाजून घ्यायचंय. कमी गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचंय. तर इथे हे आपलं धिरडं तयार झालेलं आहे. असेच मी बाकीचे सुद्धा हे करून घेतलेले आहे. तर इथे हे आपले धिरडे बनवून तयार झालेले आहेत. छान अशी जाळी पण सुटलेली आहे त्याला. बघू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे. आणि तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता किंवा चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्ही खोबऱ्याची चटणी, ओल्या नारळाची चटणी वगैरे जी करता त्याच्याबरोबर सुद्धा हे खाऊ शकता. खूप छान असे बनवून तयार होतात आणि एकदम कुरकुरीत असे होतात हे. तुम्हाला जर जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही रवा थोडा जास्त घ्या. म्हणजे आता मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी रवा घेतला होता. तुम्ही 1 वाटी रव्याचं पीठ घ्या इथं, म्हणजे आणखीन छान ही धिरडे अशी कुरकुरीत होतात. आणि खायला पण खूप छान लागतं. पौष्टिक आहे. तुम्ही लहान मुलांना हे डब्यात वगैरे बनवून देऊ शकता. झटपट बनवून तयार होतात हे धिरडे. तर तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन-नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन-नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.